ओमराजे निंबाळकरांकडून प्रचाराचा धडाका हा आता सुरू आहे। ओमराजे निंबाळकरांच्या घरी सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळतेय। शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने काम करणार असं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। रोजगार वाढवण्यासाठी काम करणार असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात आहेत राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील। अर्चना पाटील या अजित पवार गटामधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। त्याच्यामुळे ही लढत जी आहे रंगतदार होणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। आपण इथे पाहू शकतो की महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या घरामध्ये सकाळपासूनच नागरिकांनी मतदारांनी भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। जिल्हाभरातून नागरिक पदाधिकारी तुमच्यासोबत आहेत। दादा मला सांगा कसा हा प्रचार राहिला? आपण जर बघितलं असेल तर निवडणूक म्हणलं की अनेक लोकांच्या डोळ्यासमोर येते ती प्रचंड खर्च करणारे उमेदवार, प्रचंड श्रीमंत उमेदवार, अब्जाधीश उमेदवार। मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसानं निवडणूक हाती घेतल्याच्या नंतर, कारण ही शेती जर फायद्याची झाली, शेती नफ्याची झाली आणि शेतकऱ्याच्या खिशात जर पैसे आले तर सगळं मार्केट त्या ठिकाणाहून बूस्ट होते, पुढे जाते। आपण बघितलं असेल चांगला पाऊस पडला असेल, शेतकऱ्याच्या खिशात पैसे आले, मालाला चांगला भाव असेल तर तुमचा ट्रॅक्टर विकणारा माणूस असू द्या, मोटरसायकल विकणारा माणूस असू द्या, कुठलंही दुकान असू द्या, सोनाराचं दुकान असू द्या, किराणा दुकान, सगळे दुकान, सगळे धंदे तेजीत चालतात, सगळा व्यापार तेजीत चालतो। आणि शेतकऱ्याच्या खिशात जर नाही पैसे नसले तर मला वाटतं सगळी लोक माशा मारत बसत असतात। आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून मला पहिल्यांदा जे आपला बेस आहे तो मजबूत करायचा आहे आणि त्याच्यासाठी नदीजोड प्रकल्पासारखा प्रकल्प असेल, आपल्या उर्दू पैनगंगा पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्यांचं पाणी आपल्या भागात त्या ठिकाणी गोदावरी खोऱ्याच्या माध्यमातून आणणं असेल तर ह्या दृष्टीने माझे निश्चितपणे प्रयत्न असणार आहेत। संतोष जाधव, PNN मराठी, धाराशिव।